नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. सर्व नांदेडकरांना माझं आव्हान आहे की आता आज जो दिवसभर आपल्याकडे पाऊस झाला आहे तो आता थांबलेला आहे, परंतु तरी पण आपण आज सतर्क राहावं, कारण पाण्याची पातळी खाली जाते. पाऊस थांबला आहे, परंतु यानंतर काही साथीचे आजार किंवा इतर आजार पसरू शकतात. तर त्या अनुषंगाने महापालिका आणि आरोग्य टीम यांना पण आम्ही सतर्क केलं आहे. आणि त्यानंतर मग जे काय स्प्रेइंग असेल, फॉगिंग असेल किंवा मेडिसिनची उपलब्धता या अनुषंगाने आम्ही कारवाई करू. परंतु आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्या, हे सगळ्यांना आव्हान आहे. सद्यस्थितीमध्ये आपल्या विष्णुपुरी डॅममध्ये होणारी जी आवक आहे ती कमी झाली, 86,000पर्यंत ती गेली. त्यामुळं विष्णुपुरीतून जो होणारा डिस्चार्ज आहे तो 1,06,000 होता, तो आपण आता एक गेट बंद करून तो 96,000पर्यंत कमी करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि पोचमपाड डॅम आहे, तिथून होणारा विसर्ग आता 5.5 लाख क्युसेक्स आहे. तर तिथल्या इरिगेशन सेक्रेटरी प्रशांत पाटील साहेबांना मी बोललो आहे, तर ते पण प्रयत्नशील आहेत की ते तेवढाच कंटिन्यू राखतील, जेणेकरून आपला धर्माबाद भाग, बिलोली आणि काही प्रमाणात आपला जो देगलूर एरिया आहे तिथला प्रेशर थोडं कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे अहमदपूर, उदगीर आणि बिदर यांच्याही मी सातत्याने संपर्कात आहे. बिदर कलेक्टर आणि लातूर कलेक्टर यांच्याशी माझं बोलणं झालं आणि सुदैवाने कुठला अलर्ट तिकडं नाही आहे. पाऊस तिकडं कमी झाला आहे, थांबला आहे. त्यामुळं मनारमध्ये कॅचमेंट येणारं जे पाणी आहे ते पण आपलं कमी होईल आणि परिस्थिती थोडीशी पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. तथापि आपण पुढचे 2-3 दिवस सतर्क राहावं आणि कुठली गोष्ट असेल तर प्रशासनाशी संपर्क साधा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.